नागपूर मुंबई जुना महामार्ग क्रमांक 3 वरील लासूर स्टेशन जवळ असलेल्या शिवणा नदीवरील पुलाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यामुळे मोठ्या अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे। याकडे संबंधित प्रशासन लक्ष देणार का असा प्रश्न आता जनतेतून विचारला जातोय। या पुलावर किमान 3 फुटांचे खड्डे पडले असून खड्ड्यांमधून लोखंडी तारा बाहेर आल्या आहेत। त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। रुग्णवाहिकेलाही या पुलावरून जाताना रुग्णांना प्रचंड वेदना सहन कराव्या लागत असतील अशी शंका व्यक्त केली जात आहे। परिसरातील नागरिकांनी या महामार्गावरील पुलाचे काम लवकरात लवकर करण्याची मागणी केली आहे। या गंभीर समस्येकडे ठेकेदाराचे दुर्लक्ष होत असल्याचाही आरोप करण्यात आलाय। याचा त्रास सांगण्यासारखा तर नाही, एवढा भयानक त्रास या ठिकाणी या मुंबई नागपूर जुना मार्ग आहे। वर्दळीचं खूप या ठिकाणून खूप मोठ्या वाहनांचं वर्दळ या ठिकाणी असते, 2 व्हीलरच्या 4 व्हीलरच्या। त्यामध्ये शिवणा नदीला पाणी आल्यामुळं इतर जे परिसरातील जे अटॅचचे गाव आहे त्या गावाचा सगळा या इथूनच सगळा प्रवास असतो। या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर हे जे काम जे आहे हे पावसाच्या पहिले 1 महिन्यापूर्वी हे काम झालेलं आहे। कारण की कॉन्ट्रॅक्टदार ही त्याची युक्ती लढवत असतो की अशा पद्धतीने की उन्हाळ्याच्या स्टार्टला काम न करता कॉन्ट्रॅक्टदार हे काम पावसाच्या 15 ते 1 महिना पहिले हे काम करतो आणि त्यानंतर पाऊस पडल्यानंतर हे सगळं उकडून जातं व नंतर सांगायला कॉन्ट्रॅक्टदार काय सांगतो, आम्ही काम चांगल्या पद्धतीनं केलं होतं, पाऊसच जास्त झाला। या पद्धतीने तो युक्तिवाद पुढील ठिकाणी करत असतो व परत उजूक येणाऱ्या पुढील वर्षी तो परत उजूक कॉन्ट्रॅक्ट उजूक मिळून परत उजूक त्याच पद्धतीने तो करत असतो। कमीत कमी आमच्या पाहण्यामध्ये हा रस्ता पावसाळ्यामध्ये चांगला राहिलेलाच नाही। याच्यावर आपली काय मागणी? याच्यावरती एवढीच मागणी आहे की शासनाने कॉन्ट्रॅक्टदारला चांगली तंबी द्यावी, त्याचं बिल पास करू नये। कमीत कमी 5 वर्ष तरी या रस्त्यावरती खड्डा होणार नाही। नागपूर मुंबई हायवे शिवणा नदीच्या पुलावर या पुलावर मोठमोठाले खड्डे पडलेले असून हा खड्डा किमान 3 फुटाचा आहे। या ठिकाणी मोठमोठाले गज उघडे पडलेले आहे। या गजामुळे वाहनधारकांना मोठमोठा मणकेचे आजार हे उद्भवू शकतात। यावर संबंधित प्रशासन लक्ष घालील का आणि या कामाची दुरुस्ती करील का याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे। NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।